नमस्कार मंडळी, नोकरी न्याय केंद्र यूट्यूबच्या आपले स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य यांच्यामध्ये या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट ड संवर्गातील सर्व सेवन रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. या व्हिडिओमध्ये जी शॉर्ट नोटीस आहेत आणि जाहिरात आहेत त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये मित्रांनो संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीन असते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामध्ये गट ड वर्ग 4 यांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये जी जाहिरात असणार आहे त्या ठिकाणी सर्व सेवन रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. पदाचं नाव आहे मित्रांनो गट ड संवर्ग सक्षम पदे व इतर संवर्ग पदे असणार आहेत. यामध्ये मित्रांनो ज्या जागा असणार आहेत त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 57 असणार आहेत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासाठी 30 जागांची पदभरती अशी मित्रांनो तुम्हाला 357 जागांची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो पहिले ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यासाठी मित्रांनो जी पोस्ट असणार आहेत यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी सक्षम पदे एकूण 30 जागा असणार आहेत. त्याचबरोबर यासाठी 2 जागा असणार आहेत. त्याचबरोबर माय या पदात मित्रांनो 7 जागा असणार आहेत आणि पुरोशा परिचय या पदात मित्रांनो एकूण 18 जागा अशा मित्रांनो 58 जागांची पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला लेवल एस मध्ये 15,000 ते 47,600 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची आहे ते मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यासाठी मित्रांनो एकूण 300 जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो चतुर्थ श्रेणी कर्मचारी 258 जागा, दयासाठी 1 जागा, बॉयलर चालकसाठी 1 जागा, पाणक्यासाठी 1 जागा असणार आहे, ड्रेसरसाठी 2 जागा, माईसाठी 4 जागा आणि नाभिकसाठी एकूण 6 जागांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर यासाठी मित्रांनो तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहेत. वेतन श्रेणी S1 मध्ये 15,000 ते 47,600 दरम्यान या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे. त्याचबरोबर हा फॉर्म या ठिकाणी www.gmcaurangabad.com या वेबसाईटवर संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर जाहिरातीमध्ये पदामध्ये बदल, आरक्षणामध्ये बदल व पदे कमी व जास्त करणे तसेच अन्वयी जाहिरात प्रक्रिया स्थगित करणे हे सर्व अधिकार या ठिकाणी कार्यालयाकडे राखून ठेवण्यात येणार आहे. ओके, तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज हा मित्रांनो तुम्हाला 5/6/2025 रोजी 17 म्हणजे 5 वाजल्यापासून तुम्ही अप्लाय करू शकता. आणि मित्रांनो याची लास्ट डेट असणार मित्रांनो तुम्हाला 24/6/2025 17 म्हणजे 5 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पेमेंट असणार आहे 24/6/2025 ते 20:59 म्हणजे रात्री 11:59 पर्यंत तुम्ही या ठिकाणी पेमेंट सुद्धा करू शकता. त्याचबरोबर परीक्षेची तारखा व दिनांक हे या ठिकाणी www.gmcaurangabad.com या संकेतस्थळावर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी प्रवेशपत्राची माहिती कळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्क असणार मित्रांनो त्या ठिकाणी परीक्षा शुल्क हे ओपनसाठी 1000 रुपये आणि रिझर्वेशन कॅटेगरीसाठी 900 रुपये आणि माजी सैनिकांसाठी कोणतेही शुल्क नसणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात आहेत या ठिकाणी गट ड स्वरूपातील जी रिक्त पद असणार आहेत यामध्ये या ठिकाणी जी पात्रता असणार आहे ही मात्र तुम्हाला 10वी पास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. मात्र या ठिकाणी तुमची जी जाहिरात आहे या ठिकाणी TCS किंवा IBPS द्वारे तुमच्या ठिकाणी एक्झाम घेण्यात येणार आहेत. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 5 तारखा या ठिकाणी करणार आहे की तुम्ही कोणत्या वेबसाईटवर TCS आहे किंवा IBPS आहे या ठिकाणी कोणतं पोर्टल आहे त्याद्वारे तुमच्या ठिकाणी एक्झाम घेण्यात येणार आहेत. यामध्ये मित्रांनो ही एवढी शॉर्ट नोटीस होती. जर या ठिकाणी फुल नोटिफिकेशन आली त्याचा व्हिडिओ आणि कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता हे सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.